Hello everyone. Very good afternoon and welcome to our YouTube channel, that is Concept Builder for UPSC and MPSC. आपला जो इनिशिएटिव्ह आहे डेली रेडीमेड नोट्स विथ रिस्पेक्ट टू द प्रिलिम्स आणि मेन्स, याच्यामध्ये आपण आज 8 आणि 9 एप्रिल 2025 चे जे काही इंडियन एक्सप्रेस मधील आणि द हिंदू मधील इम्पॉर्टंट आर्टिकल्स असतील आपल्या UPSC साठी आणि MPSC चा जो नवीन येणारा जो पॅटर्न आहे, डिस्क्रिप्ट पॅटर्न, त्या पर्स्पेक्टिव्हने आपण बघूया. पहिला आर्टिकल आहे बेसिकली सुप्रीम कोर्टचे जजमेंट आहे, त्या जजमेंटच्या रिलेटेड. त्याचा कंटेक्स्ट सुरुवातीला मी समजून सांगतो की बेसिकली याच्यामध्ये काय झालं होतं आणि त्याच्यानंतर सुप्रीम कोर्टनं काय जजमेंट दिलं होतं. सुरुवातीला काय झालं होतं, 1936 ला ना एक अब्दुल सत्तार हाजी इब्राहिम पटेल नावाचे एक जे काही इंडियन सिटीजन्स होते, तर यांचं गोध्रामध्ये त्यांचा जन्म झाला होता भारतामध्ये. ठीक आहे, गुजरातमध्ये जे गोध्रा आहे ना त्या ठिकाणी यांचा जन्म झाला होता. त्यानंतर म्हणजे आफ्टर इंडिपेंडन्स म्हणजे 1947 नंतर त्यांनी काय केलं माहितीये का, 1954 ला ते भारतामधनं म्हणजे गुजरातमधनं कराचीला गेले. ठीक आहे, आणि कराचीला कशासाठी गेले की त्यांची तिथं वाईफ होती, तर तिला रिटर्न आणण्यासाठी ते कराचीला गेले. पण त्यानंतर काय झालं माहितीये का, त्यांचे जे काही फादर इन लॉ होते ना, तर त्यांनी त्यांचा पासपोर्ट जो आहे ना तो हिसकावून घेतला आणि त्यांना तो रिटर्न केला नाही. आणि ह्या अटीवर त्यांना असं सांगितलं की तुला तुझ्या वाईफला इंडियामध्ये परत नेता येईल कधी, ज्या वेळेस तू काय करायचं की पाकिस्तानचा पासपोर्ट बनवायचा आणि त्या पासपोर्टवर तू काय करायचं की इंडियामध्ये जायचं आणि तुझे जे काही पेपर्स वगैरे असतील किंवा प्रॉपर्टीचे पेपर्स वगैरे असतील त्या सगळ्या गोष्टी निपटून काय करायचं, परत इंडियामध्ये रिटर्न यायचं, पाकिस्तानमध्ये रिटर्न यायचं. पण त्याच्यानंतर काय झालं माहितीये का की 1957 ला हे जे अब्दुल सत्तार हाजी इब्राहिम पटेल जे होते ना, तर हे पाकिस्तानच्या पासपोर्टवर भारतामध्ये आले. ठीक आहे, त्यानंतर त्यांचा जो काही ड्युरेशन होता ना भारतामध्ये, हा आता ऑलरेडी त्यांचं काय होतं की सुरुवातीला तो इंडियन पासपोर्ट होता आणि त्यांचे जे काही फादर इन लॉ होते त्यांनी काय केलं, हिसकावून घेतलं. पण त्यांना ज्या वेळेस इंडियामध्ये रिटर्न येण्यासाठी त्यांनी काय केलं माहितीये का, पाकिस्तानचा पासपोर्ट त्यांनी बनवला. आणि ज्या वेळेस ते पाकिस्तानच्या पासपोर्टवर भारतामध्ये आले 1957 ला आणि भारतामध्ये वास्तव्य करत होते, तर त्यावेळेस त्यांना म्हणजे जे काही ऑथॉरिटीज वगैरे होती ना, त्यांनी काय केलं माहितीये का, पोलिसांनी त्यांना अटक केलं अंडर द फॉरेनर्स ऍक्ट म्हणून. ठीक आहे, म्हणजे फॉरेनर्स ऍक्टचा जो सेक्शन 14 जो आहे त्याच्या अंतर्गत त्यांना अटक करण्यात आली. ठीक आहे, हे सेक्शन 14 बेसिकली काय सांगतं माहितीये का की तुमचा जो रेसिडेंटचा जो पिरियड आहे पर्टिक्युलरली एखाद्या फॉरेन कंट्रीजमध्ये किंवा जो व्हिसाला मिळालेला जो नॉर्मल टायमिंग जो आहे ना व्हिसा अप्रूव्ह केल्यानंतर, तर त्याच्यापेक्षा बियॉन्ड तुमचं जर वास्तव्य झालं असेल किंवा रेसिडेन्स झाला असेल ना, तर त्यांना ते इलिगल मानलं जातं आणि त्यांना काय केलं जातं, त्यांच्या ओरिजिनल स्टेटमध्ये डिपोर्ट केलं जातं. आता एक्झॅक्टली इथं केस काय माहितीये का की ज्या वेळेस म्हणजे 1954 ला ते पाकिस्तानमध्ये जाण्याच्या आधी त्यांचं जे काही सिटिझनशिप होती ना, तर ती इंडियन सिटिझनशिप होती. त्यांनी अंडर द कंपल्शन काय केलं माहितीये का, भारतामध्ये रिटर्न येण्यासाठी 1957 ला पाकिस्तानची सिटिझनशिप अक्वायर केली आणि ते कंटिन्युअसली भारतामध्ये त्या ठिकाणी राहायला लागले. ठीक आहे, याच्यानंतर काय झालं माहितीये का की सुप्रीम कोर्टमध्ये हा मॅटर गेला आणि सुप्रीम कोर्टने याच्यामध्ये काय सांगितलं, एक प्रिन्सिपल जे असतं ना, त्या प्रिन्सिपलला सुप्रीम कोर्टने काय म्हणलं होतं, फेअर सिटिझनशिप इव्हॅल्युएशन. ठीक आहे, म्हणजे याच्यामध्ये काय केलं जातं, सुप्रीम कोर्ट काय करतात माहितीये का की नॉट ओनली ऑन द बेसिस ऑफ प्रोसिजर एस्टॅब्लिश बाय लॉ, जसं आपलं आर्टिकल 21 मध्ये सांगितलेलं आहे ना की जी काही प्रोसिजर वगैरे असेल त्यालाच फॉलो करायचं, वेदर त्याचा इंटेंट म्हणजे चुकीचा असेल किंवा बरोबर असेल तर ते मॅटर करत नाही. लॉ मध्ये जी काही प्रोसिजर सांगितलेली असेल तर तीच काय असणार आहे, ती अपहोल्ड केली जाणार आहे. तर याच्या अगेन्स्ट सुप्रीम कोर्टने जाऊन काय केलं होतं माहितीये का, ड्यू प्रोसेस ऑफ लॉ जे प्रिन्सिपल आहे ना ते अपहोल्ड केलं होतं आणि याच्यामध्ये त्यांनी फेअर सिटिझनशिप इव्हॅल्युएशन प्रेसिडेन्स सेट केला होता. बेसिकली हा जो फेअर सिटिझनशिपचा जो काही इव्हॅल्युएशनचा जो काही प्रेसिडेन्स वगैरे असतो ना, तर त्याच्यामध्ये काय केलं जातं, बाकीचे जे काही समजा पॅरामीटर्स असतील किंवा फॅक्टर्स वगैरे आहेत, म्हणजे फॉर एक्झाम्पल त्यांचं पूर्वीचं जे काही रेसिडेन्स वगैरे आहे, त्यानंतर फॅमिली टाईज वगैरे आहेत किंवा बर्थ प्लेस वगैरे असेल, तर याचा काय केला जातो, ओव्हरऑल विचार केला जातो. ठीक आहे, तर मग सुप्रीम कोर्टने ह्या जजमेंटमध्ये काय सांगितलं होतं की त्यांची जी काही सिटिझनशिप जी आहे ना, तर ती फेअर आहे, तर ती इलिगल नाहीये आणि त्यांना परत काय केलं होतं, इंडियाची सिटिझनशिप जी आहे ना ती रिइन्स्टेट करण्यात आली होती. ठीक आहे, एक्झामच्या पर्स्पेक्टिव्हनं आपल्यासाठी इथं म्हणजे प्रिलिमचा जर विचार केला तर आपल्यासाठी इथं दोन गोष्टी महत्वाच्या आहेत. एक तर काय की आर्टिकल 5 ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन जे कशाच्या रिलेटेड आहे, हे ज्या वेळेस सिटिझनशिप प्रोव्हाइड करण्यात आली होती ना, म्हणजे कमेन्समेंट ऑफ द सिटिझनशिप. ठीक आहे, म्हणजे सिटिझनशिप ऍट द कमेन्समेंट ऑफ द कॉन्स्टिट्यूशन, म्हणजे कॉन्स्टिट्यूशन ज्यावेळेस बनलं होतं तर त्यावेळेस कोणकोणत्या बेसिसवर सिटिझनशिप प्रोव्हाइड करण्यात येईल, तर त्याच्या रिलेटेड हे आर्टिकल आहे, आर्टिकल 5. आणि सिमिलरली फॉरेनर ऍक्टचा जो आहे ना सेक्शन 14, तर तो सुद्धा एक्झामच्या पर्स्पेक्टिव्ह इम्पॉर्टंट आहे. बेसिकली हे काय सांगतो माहितीये का, जर एखाद्या
फॉरेनरचा जो काही कालावधी वगैरे आहे इंडियामध्ये राहण्याचा, तर तो जर जास्त काळ झाला तर त्याला काय करतं ते इविक्शन करण्यासाठी किंवा इंडियामधनं त्यांना बाहेर जाण्यासाठी किंवा त्यांच्या जो ओरिजिनल स्टेट त्यांना रिइन्स्टेट करण्यासाठी हे बेसिकली सेक्शन 14 ऑफ द फॉरेनर ऍक्ट सांगतं. ठीक आहे, तर याच्यामध्ये ही प्रिलिमच्या पर्स्पेक्टिव्ह इम्पॉर्टंट गोष्टी आहेत. मेन्सच्या पर्स्पेक्टिव्ह जर बघितलं तर आपल्याला याच्यामध्ये ना आपण GS2 मध्ये आयदर याला कनेक्ट करू शकतो. ठीक आहे, म्हणजे जसं ड्यू प्रोसेस ऑफ लॉ, जसं तुम्हाला सांगितलं की या ठिकाणी सुप्रीम कोर्टनं काय केलं होतं, जे प्रिन्सिपल इम्पोज केलं होतं या ठिकाणी फेअर सिटिझनशिपचं प्रिन्सिपल जे होतं ना, तर ते एक इम्पॉर्टंट आहे फेअर सिटिझनशिप इव्हॅल्युएशनचा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय की ड्यू प्रोसेस ऑफ लॉ. ठीक आहे, म्हणजे सुप्रीम कोर्टनं फक्त काय केलं होतं, प्रोसिजर जी काही लॉ मध्ये आहे म्हणजे फॉरेनर ऍक्टच्या सेक्शन 14 मध्ये जी काही प्रोसिजर आहे फक्त त्यालाच फॉलो न करता त्याचा जो काही इंटेंट वगैरे आहे किंवा त्याच्यामध्ये जे काही दुसरे फॅक्टर्स वगैरे, फॉर एक्झाम्पल रेसिडेंट असेल, त्याच्यानंतर फॅमिली टाईज असतील किंवा बर्थ प्लेस वगैरे असेल, तर याचा सुद्धा याच्यामध्ये विचार केला होता. तर बेसिकली हे काय रिप्रेझेंट करतं माहिती आहे का, मेन्स मध्ये आन्सर रायटिंग करताना ज्यावेळेस आपल्याला GS2 मध्ये ऍडमिनिस्ट्रेशन किंवा गव्हर्नन्सच्या रिलेटेड ज्यावेळेस क्वेश्चन वगैरे विचारला जाईल किंवा सिटिझनशिपच्या वेळेस आपल्याला जे डायमेन्शन्स मेन्शन करायचे असतील तर आपण काय करू शकतो, ड्यू प्रोसेस ऑफ लॉ अँड नॅचरल जस्टिस कशा पद्धतीने सुप्रीम कोर्ट त्यांच्या जजमेंटमधनं शो करतं, तर हे एक्झाम्पल आपण त्या ठिकाणी प्रोव्हाइड वगैरे करू शकतो. ठीक आहे, त्यानंतर दुसरा एक आहे जे काही पॉलिसीचे इम्प्लिकेशन्स वगैरे आहेत, म्हणजे अशा प्रकारचे जे काही सुप्रीम कोर्टचे जजमेंट वगैरे आहेत त्यांना आपण बेंचमार्क जजमेंट वगैरे असं म्हणतो. तर ते कशा पद्धतीनं जे काही फर्दर केसेस आहेत, म्हणजे भारतामध्ये रिसेंटली सिटिझनशिप अमेंडमेंट ऍक्टच्या रिलेटेड जे काही प्रॉब्लेम्स वगैरे चालू आहेत किंवा नॅशनल रजिस्टर ऑफ सिटिझनशिपच्या रिलेटेड जे काही प्रॉब्लेम्स वगैरे चालू आहेत ना, तर अशा प्रकारचे जे काही केसेस वगैरे असतील किंवा फॉरेनर ट्रिब्युनलमध्ये जे काही केसेस वगैरे असतील तर त्या केसेसला काय करतं माहिती काय, एक हे प्रेसिडेन्स सेट करतं किंवा ते काय करतं एक बेस क्रिएट करतं. सिमिलरली ज्यावेळेस आपण 2013ची जी काही केस होती मुमताज परवीन वर्सेस स्टेट म्हणून, ठीक आहे, मुमताज परवीन वर्सेस स्टेट म्हणून, तर ही 2013ची जी केस होती ना, तर ही दिल्ली हायकोर्टमध्ये केस होती. सिमिलरली ह्या केसमध्ये पण जसं असंच झालं होतं, मुमताज परवीन ज्या होत्या ना, तर त्या काय केलं होत्या की इंडियामधनं पाकिस्तानमध्ये गेल्या आणि त्या ठिकाणी त्यांनी काय केलं, पाकिस्तानचे जे काही नॅशनल्स वगैरे त्यांच्या बरोबर लग्न केलं. ठीक आहे, तर त्यांना रिटर्न ज्यावेळेस भारतामध्ये यायचं होतं त्यावेळेस ते त्यांचे जे काही पासपोर्ट वगैरे होतं ते पाकिस्तानच्या नॅशनल्सनं काय केलं माहिती का, त्यांनी ते चोरून वगैरे घेतले होते. ठीक आहे, तर त्यांना रिटर्न येण्यासाठी सिमिलरली जसं ह्या केसमध्ये अब्दुल सत्तार हाजी इब्राहिम पटेल यांनी जे काही म्हणजे मार्ग अवलंबला होता की पाकिस्तानचे पासपोर्ट त्यांनी बनवलं आणि भारतामध्ये आले, त्याच सिमिलर बेसिसवर ही जी केस काय करण्यात आली ती एस्टॅब्लिश करण्यात आली. ठीक आहे, मग दिल्लीचा जो हायकोर्ट आहे त्यांनी सुद्धा हे अब्दुल सत्तार हाजी इब्राहिम पटेल वर्सेस स्टेट ऑफ गुजरात ह्या केसचा रेफरन्स देऊन मुमताज परवीन वर्सेस स्टेट, तर याच्यामध्ये त्यांचं जजमेंट शो केलं होतं. ठीक आहे, प्रिलिमच्या पर्स्पेक्टिव्ह जर क्वेश्चन बघितला तर आपल्याला एक्झाम मध्ये अशा पद्धतीने क्वेश्चन विचारण्याची शक्यता आहे. एकतर तुम्हाला काय करायचं माहिती का, ह्या केस बद्दल विचारतील अब्दुल सत्तार हाजी इब्राहिम पटेल वर्सेस स्टेट ऑफ गुजरात ही कशाच्या रिलेटेड वगैरे आहे, एकतर हे विचारलं जाईल किंवा ह्या केसच्या रिलेटेड डिफरंट स्टेटमेंट त्या ठिकाणी प्रोव्हाइड केले जातील आणि तुम्हाला या ठिकाणी असं विचारलं जाईल की याच्यामधनं जे काही करेक्ट स्टेटमेंट असतील तर ते चूज करा, किंवा जे तुम्हाला मी डिफरंट आर्टिकल सांगितलं तर आर्टिकल 5 किंवा फॉरेनर जो ऍक्ट आहे त्याच्यामधला सेक्शन 14 जो आहे तर त्याच्याबद्दल सुद्धा क्वेश्चन विचारण्याची शक्यता वगैरे आहे. ठीक आहे, किंवा आर्टिकल 5 मध्ये अशा कोणकोणत्या कंडिशन्स वगैरे आहेत तर ते काय करतात माहितीये का की इंडियन सिटिझनशिप जे आहेत ना ते काय करतात डिटरमाइन वगैरे करतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल एक तर त्याची बर्थ असेल म्हणा किंवा त्याचे पॅरेंट्स वगैरे इंडियामध्ये बॉर्न झालेले असतील म्हणा, ठीक आहे, किंवा इंडियाच्या टेरिटरीमध्ये तो डोमासाईल वगैरे असेल, अशा पद्धतीने ते काय करतात डिटरमाइन करतात. त्यानंतर मेन्स मध्ये इथिक्सच्या पर्स्पेक्टिव्ह आपण जर बघितलं तर याच्यामध्ये काय की जे काही रूल ऑफ लॉ वगैरे आहे तर याच्यामध्ये सुप्रीम कोर्टनं काय केलं होतं माहितीये का, जे काही जजमेंट पटेल यांच्याकडनं शो केलं होतं ना, तर पटेल यांचं काय दिसतं माहितीये का की रूल ऑफ लॉ किंवा रूल ऑफ म्हणजे जे काही रूल्स आहेत किंवा जे काही लॉ ऑफ लँड आहे तर याच्यामध्ये त्यांचं ट्रस्ट शो करतं. तर बेसिकली हे एक्झाम्पल सुद्धा तुम्ही काय करू शकता प्रोव्हाइड करू शकता की फेथ इन रूल ऑफ लॉ, म्हणजे ही जी केस आहे ना पटेलची जी केस आहे तर हे काय करतं एक ऑर्डिनरी एक्झाम्पल किंवा एक्स्ट्रा ऑर्डिनरी एक्झाम्पल प्रोव्हाइड करतं की सिटिझनचा जो फेथ आहे रूल ऑफ लॉवर किंवा कॉन्स्टिट्यूशनवर तर ते शो करतं. ठीक आहे, तर तुम्ही हे एक्झाम्पल म्हणून सुद्धा काय करू शकता एसे मध्ये म्हणा किंवा इथिक्सच्या पेपरमध्ये त्यावेळेस ते मेन्शन करू शकता. त्यानंतर नेक्स्ट आपला इम्पॉर्टंट आर्टिकल आहे, बेसिकली हे इलेक्शन कमिशनच्या रिलेटेड आर्टिकल आहे. करंटली जो इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाचा जो मूव आहे म्हणजे इलेक्शन कमिशनचा जो काही फोटो आयडेंटिटी कार्ड आहे तर त्याला काय करायचं लिंक करायचं युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडियाचं जे काही म्हणजे आपण त्याला
आधार कार्ड जे म्हणतो त्याच्याबरोबर, आणि यांचा जो काही त्यांनी जो याच्यामध्ये रिझन्स प्रोव्हाइड करण्यात आलेले की असं कशामुळे करायचं, जे काही डुप्लिकेशन्स वगैरे आहे ना तर ते अवॉइड करण्यासाठी आणि ट्रान्सपरन्सी मेंटेन करण्यासाठी, जे काही इलेक्ट्रोल रोल्स आहेत ना त्याच्यामध्ये ट्रान्सपरन्सी मेंटेन करण्यासाठी यांचा तो मूव होता. ह्या आर्टिकलमध्ये ऑथरचं म्हणणं बेसिकली काय माहितीये का, इलेक्शन कमिशन द्वारे दिली जाणारी जी वोटर आयडी आहे, म्हणजे आपण काय म्हणतो इलेक्टोरल फोटो आयडेंटिटी कार्ड, आणि आधार न मिळालेली जी आपल्याला आयडेंटिटी आहे त्याला आपण काय म्हणतो माहितीये का, युनिक आयडी असं म्हणतो. ठीक आहे, तर ह्या दोन वेगवेगळ्या कन्सेप्ट आहेत. म्हणजे आता फॉर एक्झाम्पल तुम्हाला एक्झाम्पल मार्फत समजून सांगतो. म्हणजे इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया एक्झॅक्टली काय करण्यासाठी, समजा म्हणजे काय करणार आहे याच्यामधून आपल्याला लक्षात येईल. फॉर एक्झाम्पल असं कन्सिडर करा की एक शाळा आहे आणि त्या शाळेमध्ये काय करतात की मुलं त्या शाळेमध्ये जातात आणि शाळेमार्फत काय केलं जातं माहिती का, त्या मुलांना एक आयडी कार्ड प्रोव्हाइड केलं जातं. ठीक आहे, आता त्या आयडी कार्ड मध्ये ना त्या मुलांचं नाव असतं, त्यानंतर ते कोणत्या स्टँडर्ड किंवा कोणत्या वर्गामध्ये ते असतं आणि त्यांचा त्या ठिकाणी रोल नंबर प्रोव्हाइड वगैरे केला असतो आणि त्या ठिकाणी ऍड्रेस त्या ठिकाणी मेन्शन केलेला असतो. ठीक आहे, तर ह्या चार ज्या मेन गोष्टी आहेत म्हणजे ज्या शाळेसाठी उपयोगी आहेत त्या मेन्शन केलेल्या असतात. पण जे शाळेमध्ये येणारे जे मुलं आहेत ना तर त्यांना सुद्धा काय केलं असतं सरकारनं, म्हणजे UIDचं युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटीचं आधार कार्ड त्यांना प्रोव्हाइड केलेलं असतं. ठीक आहे, तर शाळेची जी काही ऑथॉरिटी आहे किंवा जे प्रिन्सिपल्स वगैरे ना ते काय डिसाईड करतात माहितीये का, की याच्यानंतर म्हणजे फक्त अशाच मुलांना या ठिकाणी एंट्री शाळेमध्ये प्रोव्हाइड करण्यात येईल किंवा देण्यात येईल की ज्या मुलांचं फॉर एक्झाम्पल, त्यानंतर याच्यामध्ये शाळा काय डिसाईड करते माहिती का, की फॉर एक्झाम्पल आता याच्यानंतर आम्ही काय करणार, फक्त अशाच मुलांना शाळेमध्ये ऍडमिशन किंवा एंट्री देणार आहेत की ज्यांच्याकडे युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटीचं आधार कार्ड आहे. ठीक आहे, तर बेसिकली हे काय रिप्रेझेंट करतं माहिती आहे का, की एक तर शाळेची आयडेंटिटी जी आहे ना ती म्हणजे स्कूल आयडेंटिटी आपण त्याला असं म्हणूया, आणि गव्हर्नमेंटकडनं मिळणारी जी युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटीची जी काही आयडेंटिटी आहे ती, तर ह्या दोन वेगळ्या कन्सेप्ट. ठीक आहे, म्हणजे तुम्ही फक्त त्या बेसिसवर युनिक आयडेंटिफिकेशनच्या बेसिसवर तुम्ही शाळेमध्ये मुलांना अशा प्रकारचं जे काही एंट्री असेल किंवा परवाना असेल किंवा परवानगी असेल तर तुम्ही नाकारू शकत नाही. ठीक आहे, तर म्हणजे हा जो आहे ना म्हणजे इश्यू जो जोडण्याचा, म्हणजे फॉर एक्झाम्पल काय आहे की तुमचं जे काही युनिक आयडेंटिफिकेशन ऑफ ऑथॉरिटी वगैरे असेल म्हणजे आधार कार्ड ज्याला आपण म्हणतो, तर ते व्हॉलंटरी आहे. म्हणजे सुप्रीम कोर्टच्या वेगवेगळ्या जजमेंटमधून आपल्याला असं लक्षात आलं होतं की अशा प्रकारचं जे काही एक्सरसाइज वगैरे आहेत ना तर ह्या व्हॉलंटरी नेचरच्या आहेत, तर त्याला आपण मॅन्डेटरी करू शकत नाही. ठीक आहे, तर ही जी इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाची जे काही एक्सरसाइज वगैरे आहे ना तर ही मॅन्डेटरी स्वरूपामध्ये दिसते असं या ऑथरचं म्हणणं आहे. म्हणजे शाळेचं आयडेंटिटी कार्ड आणि गव्हर्नमेंटकडनं देण्यात येणारे युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटीचं जे काही आयडेंटिटी कार्ड आहे तर ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत, तर त्याला कंबाईन करायची गरज नाही. ठीक आहे, तर याच्यामध्ये त्यांनी काही रिझन्स वगैरे सांगितले म्हणजे कशामुळं, कारण एकतर काय की हे मॅन्डेटरी नाहीये, म्हणजे खूप लोकांमध्ये याचा काय होऊ शकतो माहिती का, संभ्रम वगैरे क्रिएट होऊ शकतो. त्यानंतर याचे मिसयूज होण्याचे सुद्धा चान्सेस वगैरे आहेत. म्हणजे फॉर एक्झाम्पल लिंक झाल्यामुळं इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाचं जे काही वोटर आयडी आहे तर हे आधार बरोबर लिंक झाल्यामुळे सुद्धा काय होऊ शकतं माहिती का, त्या वेबसाईटवरनं मिसयूज होण्याचे सुद्धा चान्सेस वगैरे आहेत किंवा लीक होण्याचे सुद्धा चान्सेस वगैरे आहेत, किंवा याच्यामध्ये जी काही गॅरंटी प्रोव्हाइड करण्यात येणार आहे तर ती सुद्धा काय की फुलप्रूफ नाहीये. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय की फक्त आधारला लिंक करून, म्हणजे इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाचं जे काही वोटर आयडी आहे तर ते आधारला लिंक करून जो काही डुप्लिकेशन ऑफ वोटरचा इश्यू आहे तर तो याच्यामधनं सॉल्व्ह होणार नाही. त्यासाठी आपल्याला दुसरे जे काही मेजर्स आहेत तर ते घेण्याची गरज वगैरे आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल काय की पर्सन टू पर्सन बेसिसवर, म्हणजे परत एकदा काय की जे काही सेन्ससचा डेटा आपल्याला अवेलेबल होईल तर त्या बेसिसवर आपल्याला त्यांचं आयडेंटिफिकेशन वगैरे करण्याची गरज वगैरे आहे, असं आहे आर्टिकलमध्ये मेन्शन करण्यात आलेलं आहे. शेवटी याच्यामध्ये ना डॉक्टर BR आंबेडकर यांचा पर्स्पेक्टिव्ह प्रोव्हाइड करण्यात आलेला आहे. तर ते काय म्हणतात माहिती आहे का की सँक्टिटी ऑफ वोटर लिस्ट इज द फाउंडेशन ऑफ इंडियन डेमोक्रेसी. म्हणजे त्याची जी वोटर लिस्टची जी काही सँक्टिटी वगैरे आहे तर ते काय करतं माहिती आहे का, इंडियन डेमोक्रेसीचं फाउंडेशन क्रिएट करते. म्हणजे किती महत्व त्या वोटर लिस्टला आहे तर हे आपल्या लक्षात आलं पाहिजे. आणि त्यानुसार हे जे काही इनिशिएटिव्ह वगैरे आहेत ना तर हे अवॉइड करून गव्हर्नमेंट किंवा इलेक्शन कमिशन ऑफ इंडियानं काय केलं पाहिजे, एक रिअल एक्सरसाइज कंडक्ट त्या ठिकाणी केली पाहिजे. ठीक आहे, जेणेकरून जे काही डिडुप्लिकेशन्स वगैरे आहेत तर ते त्याच्यामधनं किंवा मॅनिप्युलेशन याच्यामधनं जे होतं ना ते हे इफेक्टिव्ह याच्यामधनं आपण काय करू शकतो, रिमूव्ह करू शकतो. मेन्सच्या पर्स्पेक्टिव्ह याचा जर विचार केला तर आपण हे आर्टिकल GS2 ला आपण कनेक्ट करू शकतो अंडर द पॉलिटी आणि गव्हर्नन्स. ज्याच्यामध्ये जे काही इलेक्ट्रॉल रिफॉर्म्स वगैरे आहेत किंवा रोल ऑफ टेक्नॉलॉजी कशा पद्धतीने इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया टेक्नॉलॉजीचा यूज वगैरे करतात तर त्याचं एक्झाम्पल म्हणून म्हणा किंवा ती केस स्टडी म्हणून त्या ठिकाणी आपण यूज करू शकतो. किंवा सिमिलरली इथिक्स आणि एसएच्या पेपरनं जर पर्स्पेक्टिव्ह जर विचार केला
याच्यामध्ये जो इथिकल डायलेमा मेन्शन करण्यात आलेला आहे, म्हणजे फॉर एक्झाम्पल काय की इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाला एका ठिकाणी काय करायचंय की डुप्लिकेशनचे जे काही इश्यू वगैरे ते रिमूव्ह करून या ठिकाणी इफिशियन्सी मेन्शन करण्याचा प्रयत्न करायचा आहे. आणि दुसरी गोष्ट याच्यामध्ये काय की अशा प्रकारचं जे काही इफिशियन्सी वगैरे आहे तर ती जी एक्सरसाइज आहे ना तर याच्यामध्ये एक्सक्लुजन होण्याचे सुद्धा चान्सेस वगैरे आहेत. म्हणजे फॉर एक्झाम्पल एक्सक्लुजन म्हणजे काय की बरेचसे असे कॅन्डिडेट वगैरे असतील तर ते म्हणजे डिनाय करतील की त्यांना ते लिंक करण्यासाठी म्हणा, किंवा दुसरी गोष्ट म्हणजे काय की हे नॉट मॅन्डेटरी नसल्यामुळं ना तर हे फुल प्रूफ एक्सरसाइज प्रोव्हाइड होणार नाही. ठीक आहे, तर त्यामुळं काय की खूप जणांचं याच्यामधलं एक्सक्लुजन सुद्धा होऊ शकतं. आणि दुसऱ्या साईडला काय की इफिशियन्सीचा इश्यू, म्हणजे इथिकल डायलेमाच्या पर्स्पेक्टिव्ह जर विचार केला तर एका साईडला इफिशियन्सी आणि दुसऱ्या साईडला एक्सक्लुजन आपण त्याला कनेक्ट करू शकतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय जे काही कॉन्स्टिट्युशनल मॉरॅलिटीचे प्रिन्सिपल्स आहेत, म्हणजे फॉर एक्झाम्पल काय की एका साईडला राईट्स म्हणजे सिटिझनचा जो काही राईट आहे, राईट टू वोट, आणि दुसऱ्या साईडला काय की अशा प्रकारचे जे काही प्रोसिजर एक्सपिडियन्सी वगैरे असतात किंवा प्रोसिजर डिले वगैरे जे असतात ना ते कशा पद्धतीनं सिटिझनचा जो राईट्स आहे त्याच्यामध्ये प्रॉब्लेम्स क्रिएट करतात. तर हे सुद्धा याच्यामधनं आपल्याला आर्टिकलमधनं ही केस स्टडीज किंवा इथिकल डायलेमा आपण प्रेझेंट वगैरे करू शकतो. त्यानंतर याच्यामध्ये वे फॉरवर्ड प्रेझेंट करण्यात आले आहे. सिमिलरली तुम्हाला एक्झाम्पल आणि केस सुद्धा याच्यामध्ये प्रोव्हाइड करण्यात आलेले आहेत. याच्यामध्ये वे फॉरवर्डच्या पर्स्पेक्टिव्ह म्हणजे काय की इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाला बेसिकली काय करण्याची गरज आहे, जे काही कॉन्स्टिट्युशनलचं स्पिरिट आहे म्हणजे युनिव्हर्सल सफरेज, म्हणजे जे आपल्याला आपण इंडिपेंडन्स अचीव्ह केल्यानंतर आपण प्रत्येक सिटिझन्सला त्या ठिकाणी प्रोव्हाइड वगैरे केलं होतं, त्याच पर्स्पेक्टिव्हनं जे काही एक्सरसाइज वगैरे असेल तर ती कॅरीड आउट करण्याची गरज आहे असं त्याच्यामध्ये वे फॉरवर्डमध्ये सजेस्ट करण्यात आलेलं आहे. ठीक आहे, त्यानंतर नेक्स्ट इम्पॉर्टंट आर्टिकल आहे. बेसिकली या आर्टिकलमध्ये ना योगेंद्र यादव यांनी एक आर्ग्युमेंट प्रेझेंट केलेला आहे. आणि बेसिकली हे आर्ग्युमेंट कशाच्या रिलेटेड आहे, हायर एज्युकेशन इन्स्टिट्यूशन ज्या आहेत ना तर त्या हायर एज्युकेशन इन्स्टिट्यूशनमध्ये विथ रिस्पेक्ट टू द प्रायव्हेट ज्या काही एज्युकेशन इन्स्टिट्यूशन वगैरे आहेत हायर एज्युकेशन इन्स्टिट्यूशनच्या, तर त्याच्यामध्ये रिझर्वेशनच्या पर्स्पेक्टिव्हने याच्यामध्ये आर्ग्युमेंट प्रेझेंट करण्यात आलेला आहे. याच्यामध्ये काय म्हणतात माहितीये का की ऑलरेडी कॉन्स्टिट्युशनल प्रोव्हिजन्स म्हणा किंवा डिफरंट जे काही सुप्रीम कोर्टचे जजमेंट वगैरे आहेत ना तर त्याच्यानुसार वारंवार असं सांगण्यात आलेलं आहे जे काही प्रायव्हेट हायर एज्युकेशनल इन्स्टिट्यूट आहेत तर त्याच्यामध्ये रिझर्वेशन हे लागू करण्यात आलेलं आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल विथ रिस्पेक्ट टू जे काही शेड्यूल कास्ट असतील, शेड्यूल ट्राईब असतील किंवा ओबीसीच्या रिलेटेड जे काही स्टुडंट्स वगैरे असतील तर यांना स्पेशल प्रोव्हिजन्स त्या ठिकाणी प्रोव्हाइड करण्यात आलेले असं ऑथरचं म्हणणं आहे. फक्त हे जे आहे ना तर हे इफेक्टिव्हली इम्प्लिमेंट होत नाहीये प्रायव्हेट एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन मध्ये. तर कशामुळं, कारण ती पॉलिटिकल विल नसल्यामुळं. ठीक आहे, म्हणजे काय एका साईडला गव्हर्नमेंटचे डिफरंट प्रोव्हिजन्स करण्यात आलेले आहेत कशाच्या पर्स्पेक्टिव्हनं, रिझर्वेशनच्या पर्स्पेक्टिव्हनं विथ रिस्पेक्ट टू द एससी एसटी आणि ओबीसी, आणि कशामध्ये जे काही प्रायव्हेट हायर एज्युकेशनल इन्स्टिट्यूट आहेत त्याच्यामध्ये ऍडमिशन घेण्यासाठी. ठीक आहे, तर ऑथरचं म्हणणं काय की फक्त पॉलिटिकल विल नसल्यामुळं, म्हणजे प्रोव्हिजन असून सुद्धा फक्त पॉलिटिकल विल नसल्यामुळं हे जे प्रोव्हिजन्स आहेत तर हे इफेक्टिव्हली इम्प्लिमेंट होत नाहीयेत. तर आर्टिकलमध्ये जे काही इम्पॉर्टंट कॉन्स्टिट्युशनल आणि लिगल प्रोव्हिजन्स त्या ठिकाणी प्रोव्हाइड करण्यात आले ते आपण बघूया. हे जे प्रोव्हिजन्स आहेत ना हे प्रिलिमच्या पर्स्पेक्टिव्ह सुद्धा इम्पॉर्टंट आहेत. ठीक आहे, तर याच्यामध्ये पहिला आहे 93rd कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट ऍक्ट जी 2005 ला एनॅक्ट करण्यात आली होती. तर बेसिकली हे काय सांगतं माहितीये का, किंवा हे काय प्रोव्हाइड करतं कॉन्स्टिट्युशन मध्ये आर्टिकल 15 सब क्लॉज 5, तर हे काय करतं माहितीये का इन्सर्ट करत आहे. ठीक आहे, म्हणजे 93rd कॉन्स्टिट्युशन अमेंडमेंट ऍक्ट काय करतं माहितीये का की आपल्या कॉन्स्टिट्युशन मध्ये आर्टिकल 15 मध्ये सब क्लॉज 5 हा इन्सर्ट करतं. आणि याच्यामध्ये काय करतं की स्टेटला स्पेशल प्रोव्हिजन्स जे आहेत ना विथ रिस्पेक्ट टू द रिझर्वेशन फॉर एससी एसटी आणि ओबीसी, तर ते करण्यासाठी म्हणजे जे काही प्रायव्हेट एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन वगैरे आहेत एक्सक्लुडिंग मायनॉरिटी इन्स्टिट्यूट, तर हे स्टेटला रिकमेंड करतं की अशा प्रकारचे रिझर्वेशन स्टेटनं करावेत म्हणून. ठीक आहे, किंवा स्पेशल प्रोव्हिजन स्टेटने करावे. त्यानंतर सुप्रीम कोर्टचे जे काही डिफरंट जजमेंट आहेत, म्हणजे फॉर एक्झाम्पल अशोक कुमार ठाकूर वर्सेस युनियन ऑफ इंडिया असेल, ही 2008चं जजमेंट वगैरे असेल. त्यानंतर 2005चं PA इनामदार केस वगैरे असेल. तर ह्या सुप्रीम कोर्टच्या डिफरंट जजमेंटमध्ये सुद्धा काय सांगितलेलं आहे की अर्लियर स्टेटनं जे काही इम्पोजिशन प्रोव्हाइड केले होते, म्हणजे प्रायव्हेट जे काही अनएडेड इन्स्टिट्यूशन वगैरे आहेत तर त्यांच्यामध्ये रिझर्वेशन लागू होणार नाही. तर हे ह्या जजमेंटनुसार काय झालेलं आहे, तो जो वे होता ना तर तो क्लिअर झालेला आहे. ठीक आहे, म्हणजे सुप्रीम कोर्टनं अशोक कुमार ठाकूर वर्सेस युनियन ऑफ इंडिया 2008ची जी काही जजमेंट आहे ती, आणि PA इनामदार केस 2005चं जे काही जजमेंट आहे त्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे की अशा प्रकारचे जे काही हायर एज्युकेशनल इन्स्टिट्यूट वगैरे आहेत म्हणजे प्रायव्हेटच्या रिलेटेड, तर त्या ठिकाणी सुद्धा हे आर्टिकल जे आहे ना आर्टिकल 15 सब क्लॉज 5 तर हे लागू होणार आहे. म्हणजे SC ST आणि OBCच्या रिलेटेड जे काही स्टुडंट वगैरे असेल तर त्यांना
रिझर्वेशन हे प्रायव्हेट एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन मध्ये सुद्धा मिळणार आहे, एक्सक्लुडिंग मायनॉरिटीमध्ये. ठीक आहे. तर बेसिकली ऑथरचं म्हणणं याच्यामध्ये काय आहे की फक्त पॉलिटिकल विल नसल्यामुळे स्टुडंटचा खूप मोठ्या प्रमाणामध्ये लॉस होतोय. इंडियामध्ये ज्यावेळेस आपण प्रायव्हेट किंवा हायर एज्युकेशन इन्स्टिट्यूटचा विचार करतो तर आपल्याला असं लक्षात येतं की 60% ज्या काही हायर एज्युकेशन इन्स्टिट्यूशन वगैरे आहेत ना, तर याच्यामध्ये प्रायव्हेट सेक्टरचा हस्तक्षेप आहे. म्हणजे ठीक आहे, प्रायव्हेट सेक्टर काय करतं, ह्या ज्या हायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट त्यांना डॉमिनेट करतं. दुसऱ्या साईडला गव्हर्नमेंटच्या हायर एज्युकेशन इन्स्टिट्यूटचा जर विचार केला तर त्या ठिकाणी काय की एक तर लिमिटेड सीट वगैरे आहेत, आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय की त्यांचं जी काही क्वालिटी आहे त्यांचं काय झालेली आहे, डिटोरेट वगैरे झालेली आहे. ठीक आहे. तर त्यामुळं अशा प्रकारचे जे काही ऍडमिशन्स वगैरे आहेत तर हे आपल्याला प्रायव्हेट एज्युकेशन इन्स्टिट्यूशन मध्ये ते प्रोव्हाइड करण्याची गरज आहे. आणि दीज इन्स्टिट्यूशन डू नॉट फॉलो द एनी रिझर्वेशन नॉर्म्स. तर ह्या इन्स्टिट्यूशन आपल्याला काय करण्याची गरज आहे, रिझर्वेशनचे जे काही नॉर्म्स वगैरे आहेत ना ते फॉलो करण्याची गरज आहे. ठीक आहे. तर याच्यामध्ये म्हणजे डिफिसिटचा जर विचार केला हायर एज्युकेशन मध्ये, म्हणजे फॉर एक्झाम्पल पब्लिक इन्स्टिट्यूशनचा जर विचार केला, जसं तुम्हाला मी सांगितलं, तर काय की सीट लिमिटेड आहेत, आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय इन्फ्रास्ट्रक्चर जे आहे ना तर हे सुद्धा तेवढ्या प्रमाणामध्ये डेव्हलप झालेलं नाहीये, किंवा जे काही टीचरचा जे काही रेशो वगैरे असेल तो सुद्धा काय की तेवढ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी डेव्हलप झालेला नाही. दुसरी गोष्ट म्हणजे काय की ह्या गव्हर्नमेंटच्या ज्या काही इन्स्टिट्यूट वगैरे असतात ना ह्या अंडर फंडेड वगैरे असतात, आणि त्यामुळं जे इन्क्लुजनचा जो इश्यू आहे ना तर हा काय होतो माहिती का, याच्यामधनं एक्सक्लुजन होतं, म्हणजे त्यांना क्वालिटी एज्युकेशन त्या ठिकाणी मिळत नाही. तर बेसिकली आर्टिकलमध्ये ऑथरनं जो वे सजेस्ट केलेला आहे ना तर त्याला ऑथरना काय म्हणायचं आहे, फक्त पॉलिटिकल विल म्हणजे काय पॉलिटिकल कन्सेन्सस जर असेल आणि पॉलिटिकल कमिटमेंट जर असेल ना तर हा इश्यू जो आहे हा ऑटोमॅटिकली सॉल्व्ह होऊ शकतो. म्हणजे एका साईडला काय की फक्त लिगल प्रोव्हिजन्स म्हणा किंवा लिगल फिजिबिलिटी असून जे काही प्रोव्हिजन्स समजा सिटीजनसाठी केले असतात किंवा मार्जिनाइज सेक्शनसाठी जे केलेले असतात ते फक्त इफेक्टिव्हली आपण इम्प्लिमेंट करू शकत नाही. तर त्याच्याबरोबर म्हणजे लिगल प्रोव्हिजन आणि लिगल फिजिबिलिटी बरोबर आपल्याला काय पाहिजे, पॉलिटिकल कन्सेन्सस किंवा पॉलिटिकल कमिटमेंट सुद्धा असण्याची आवश्यकता आहे. त्यालाच आपण काय म्हणतो, पॉलिटिकल विल असं म्हणतो. मेन्सच्या पर्स्पेक्टिव्ह आपण जर बघितलं, जो गव्हर्नन्स आणि सोशल जस्टिसचा जो आपला GS2 मध्ये टॉपिक आहे, म्हणजे फॉर एक्झाम्पल ज्या काही गव्हर्नमेंटच्या वेलफेअर स्कीम्स असतील किंवा व्हलनरेबल सेक्शनसाठी जे काही गव्हर्नमेंटचे डिफरंट मेकॅनिझम्स वगैरे असतील तर त्याला आपण काय करू शकतो. सिमिलरली जे काही एज्युकेशनच्या रिलेटेड, सोशल जस्टिसच्या रिलेटेड किंवा अफर्मेटिव्ह ऍक्शनच्या रिलेटेड इश्यूज वगैरे असतील तर त्याला सुद्धा आपण काय करू शकतो, ऍज अ केस स्टडी म्हणून या ठिकाणी एक्झाम्पल प्रोव्हाइड करू शकतो. त्यानंतर आर्टिकलमध्ये जे काही डिफरंट कॉन्स्टिट्युशनल प्रोव्हिजन्स मेन्शन करण्यात आले, म्हणजे फॉर एक्झाम्पल आर्टिकल 15 सब क्लॉज 5 असेल, त्यानंतर डिफरंट सुप्रीम कोर्टचे जजमेंट वगैरे असतील तर ते सुद्धा आपण काय करू शकतो आन्सर रायटिंगमध्ये इफेक्टिव्ह त्याला कनेक्ट करू शकतो. ठीक आहे. त्यानंतर इथिक्स आणि केस स्टडीच्या इथिक्सच्या रिलेटेड म्हणा किंवा एसे पेपरच्या रिलेटेड जर आपण कनेक्ट करण्याचा प्रयत्न केला तर आपण इथिकल डायलेमा जर बघितला तर एका ठिकाणी काय इक्विटी किंवा इक्वेलिटी, आणि दुसऱ्या साईडला काय की प्रायव्हेट जे काही इन्स्टिट्यूशन वगैरे आहेत ना त्यांची ऑटोनॉमी. ठीक आहे. तर ही ऑटोनॉमी सुद्धा असणं गरजेचं आहे. म्हणजे काय एक्सेसिव्ह गव्हर्नमेंटचा जो काही इंटरफरन्स वगैरे आहे ना तर तो सुद्धा एका लिमिट पर्यंत असला पाहिजे, म्हणजे गव्हर्नमेंटचा इंटरफरन्स, आणि त्यांची ऑटोनॉमी सुद्धा मेंटेन केली पाहिजे. आणि दुसऱ्या साईडला पण काय की जी काही इक्वेलिटीचा जो काही मॅटर आहे किंवा इक्विटीचा जो इश्यू आहे ना तो सुद्धा इफेक्टिव्हली काय केला पाहिजे, म्हणजे स्टुडंटच्या किंवा हे जे काही व्हलनरेबल सेक्शन्स ऑफ सोसायटी आहेत तर त्यांचा सुद्धा आपल्याला इक्वेलिटी किंवा इक्विटीच्या पर्स्पेक्टिव्ह विचार करण्यात यायला पाहिजे. ठीक आहे. तर हा इथे इथिकल डायलेमा आहे. आणि PSRच्या पर्स्पेक्टिव्ह आपण जर कनेक्ट करण्याचा प्रयत्न केला तर आपण काय करू शकतो, त्याला जॉन रॉल्सची जी थिअरी आहे विथ रिस्पेक्ट टू द जस्टिस आपण त्याला कनेक्ट करू शकतो. तर त्याच्यामध्ये जॉन रॉल्स काय म्हणतात माहितीये का की फेअर इक्वेलिटी ऑफ ऑपॉर्च्युनिटी आपल्याला प्रोव्हाइड करण्याची गरज आहे. ठीक आहे. म्हणजे जे काही गव्हर्नमेंटचे ऍक्शन्स असतील किंवा त्यांचे जे काही मेजर्स वगैरे असतील तर त्याच्यामध्ये इक्वेलिटी ऑफ ऑपॉर्च्युनिटी आहे ना तर ते फेअर असले पाहिजे. जोपर्यंत इक्वेलिटी ऑफ ऑपॉर्च्युनिटीज फेअर असतील तर तेव्हाच आपण काय करू शकतो माहितीये का, तर त्या सेक्शन्सला आपण जस्टिस प्रोव्हाइड करू शकतो. सिमिलरली अमर्त्य सेन सुद्धा यांनी काय सांगितलं होतं माहितीये का की इक्वेलिटी ऑफ ऑपॉर्च्युनिटी ही जी आहे ना तर ही कन्सेप्ट त्यांनी सांगितली होती, म्हणजे ज्या काही डिफरंट ऑपॉर्च्युनिटीज सोसायटीमध्ये म्हणा किंवा मार्केटमध्ये अवेलेबल आहेत ना तर त्याच्यामध्ये इक्वेलिटी असणं गरजेचं आहे असं त्यांनी सांगितलेलं होतं. ठीक आहे. त्यानंतर महात्मा गांधी आणि आंबेडकरचा जो काही पर्स्पेक्टिव्ह आहे विथ रिस्पेक्ट टू द अपलिपमेंट ऑफ द सोशल जे काही स्ट्रॅटा आहे तर त्यांच्या अपलिपमेंटसाठी एज्युकेशन इम्पॉर्टंट रोल कसा प्ले करतं तर आपण सुद्धा काय करू शकतो त्यांच्या पर्स्पेक्टिव्हला त्या ठिकाणी कनेक्ट वगैरे करू शकतो. ठीक आहे. त्यानंतर आर्टिकलमध्ये वे फॉरवर्ड सुद्धा प्रेझेंट करण्यात आलेला आहे. तर बेसिकली आपण या ठिकाणी काय सांगू शकतो, म्हणजे ऑथरना जे मेजर सजेस्ट करण्यात आले, म्हणजे फॉर एक्झाम्पल काय की एकतर मॅन्डेटरी रिझर्वेशन आपल्याला प्रायव्हेट हायर एज्युकेशन मध्ये प्रोव्हाइड करणे गरजेचं आहे. त्यानंतर
पब्लिक फंडेड आणि रेग्युलेटेड टाईड टू सोशल इन्क्लुजन क्रायटेरिया, म्हणजे पब्लिक फंडिंग सुद्धा वाढवण्याची गरज आहे. आणि सिमिलरली जसं आपण मागच्या आर्टिकलमध्ये बघितलं होतं की जी काही वोटर लिस्ट वगैरे आहे तर ती कशा पद्धतीनं इंडियाच्या डेमोक्रेसीचं सँक्टिटी प्रोव्हाइड करते, तर त्याच पद्धतीने आपण स्टेटमेंट सुद्धा कनेक्ट करू शकतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल काय, द सँक्टिटी ऑफ वोटर लिस्ट इज द फाउंडेशन ऑफ डेमोक्रेसी. सिमिलरली द सँक्टिटी ऑफ इक्वल ॲसेस टू द एज्युकेशन इज द फाउंडेशन ऑफ सोशल जस्टिस. ठीक आहे, म्हणजे जोपर्यंत इक्वल जस्टिस त्या ठिकाणी आपण प्रोव्हाइड करत नाही किंवा इक्वल ॲसेस प्रोव्हाइड करत नाही, तर तोपर्यंत आपण सोशल जस्टिस प्रोव्हाइड केलं नाही आपण असं म्हणू शकत नाही. ठीक आहे, किंवा प्रोव्हाइड केलं असं म्हणू शकत नाही. तर सिमिलरली आपण काय करू शकतो, ह्या डॉक्टर बी.आर. आंबेडकरच्या यांच्या कन्सेप्टला आपण ते कनेक्ट करू शकतो. मागच्या आर्टिकलमध्ये आपण जे बघितलं ना की कशा पद्धतीनं आंबेडकर यांनी सांगितलं होतं, तर त्या पर्स्पेक्टिव्ह आपण त्याला कनेक्ट करू शकतो. त्यानंतर नेक्स्ट आपला इम्पॉर्टंट आर्टिकल आहे. बेसिकली आर्टिकलचं टायटल आहे फॉर युनायटेड इंडिया फ्रीज लोकसभा. ठीक आहे, लोकसभाचे जे काही सीट्स वगैरे आहेत म्हणजे किंवा येणारी जी काही डिलिमिटेशनची एक्सरसाइज आहे तर ही फ्रीज करण्याचा म्हणजे ऑथरचा पर्स्पेक्टिव्ह या ठिकाणी त्यांनी मेन्शन करण्यात आलेला आहे. म्हणजे बेसिकली ऑथरचं म्हणणं काय की जे काही आपण प्रिन्सिपल ऑफ प्रोपोर्शनल रिप्रेझेंटेशन लोकसभेच्या सीटचं डिस्ट्रीब्युशन करताना यूज करतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल काय, ज्यावेळेस डिलिमिटेशन एक्सरसाइज कॅरीड आउट केलं जाते तर त्यावेळेस फक्त एक सिंगल फॅक्टरचा त्या ठिकाणी यूज केला जातो किंवा कन्सिडर केलं जातं. ते म्हणजे काय की पॉप्युलेशन ज्या पद्धतीनं चेंज झालेलं आहे ना त्या, आणि ते काय म्हणतात माहिती का की इक्वल रिप्रेझेंटेशन होण्यासाठी सीटचं रिॲडजस्टमेंट करणं गरजेचं आहे. मग त्या बेसिसवर ते काय करतात की सीटचं रिॲडजस्टमेंट करतात. पण आपण जर इंडियामधले जर विचार केला म्हणजे दोन जे स्टेट आहेत म्हणजे फॉर एक्झाम्पल काय की गोवाचा एक विचार केला आणि दुसऱ्या साईडला दिल्लीचा जर विचार केला तर आपल्याला याच्यामध्ये काय दिसतं, ॲनोमली किंवा मिसमॅच या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतं. ठीक आहे, गोवाचा जर विचार केला तर त्या ठिकाणी 2 MP आहेत अराउंड 1.5 मिलियन लोकांसाठी, आणि सिमिलरली दिल्लीचा जर विचार केला तर 7 MP त्या ठिकाणी अवेलेबल आहेत फॉर 33.8 मिलियन पीपलसाठी. ठीक आहे, तर ही जी डायव्हर्जन्स वगैरे आहे किंवा ही जी मिसमॅच जो आहे ना, तर हा कशामुळे मिसमॅच आहे माहिती आहे का की पॉप्युलेशन जरी इन्क्रीज झालेलं असेल ना तर फक्त एक सोल फॅक्टर याच्यामध्ये कन्सिडर केला असल्यामुळं तर त्या ठिकाणी हा मिसमॅच आहे असं या ऑथरचं म्हणणं आहे. त्याच्यामुळं बाकीचे जे काही फॅक्टर्स वगैरे असतील म्हणजे फॉर एक्झाम्पल अदर फॅक्टर्स म्हणजे काय की स्टेटचं जे काही सक्सेस वगैरे आहे किंवा इकॉनॉमिक इंडिकेटर्सवर त्यांचं प्रोग्रेस वगैरे आहे किंवा सोशल इंडिकेटरवर स्टेटचं जे काही प्रोग्रेस आहे तर ते सुद्धा आपल्याला कन्सिडर करण्याची गरज आहे. तर हे आर्टिकलमध्ये सांगण्यात आलेलं आहे. त्यानंतर प्रिलिमच्या पर्स्पेक्टिव्हने आपल्याला जे काही इम्पॉर्टंट याच्यामध्ये काही गोष्टी मेन्शन्स करण्यात आल्या आपण ते सुद्धा बघूया. पहिलं म्हणजे काय की याच्यामध्ये आर्टिकल 81 मेन्शन्स करण्यात आलेले आहे. बेसिकली हे आर्टिकल 81 मी काय सांगतो माहिती आहे का की जे काही लोकसभेचे रिप्रेझेंटेशन वगैरे आहे तर हे प्रपोर्शनल टू द स्टेट पॉप्युलेशन असलं पाहिजे. म्हणजे याच्यामध्ये जे काही लोकसभेमध्ये सीटचं जे डिस्ट्रीब्युशन वगैरे आहे तर हे कशाच्या बेसिसवर असलं पाहिजे, पॉप्युलेशनच्या बेसिसवर असलं पाहिजे, हे आर्टिकल 81 सांगतं. सिमिलरली आर्टिकल 82 सुद्धा याच्यामध्ये मेन्शन्स करण्यात आलेलं आहे. तर हे काय सांगतं, प्रत्येक सेन्सस नंतर सीटचं रिॲडजस्टमेंट करण्याची गरज आहे. म्हणजे ज्या ज्या वेळेस पॉप्युलेशन चेंज वगैरे होतं आणि हे पॉप्युलेशन चेंज आपल्याला कशामुळे लक्षात येतं की सीटचं रिॲडजस्टमेंट झाल्यामुळं, ठीक आहे, किंवा सेन्सस झाल्यामुळे आपल्याला ते गोष्टी लक्षात येतात. मग त्यावेळेस काय करायचं आपल्याला की अंडर आर्टिकल 82 आपण प्रत्येक वेळेस ज्यावेळेस सेन्सस कॅरीड आउट होईल तर त्यावेळेस आपल्याला ही डिलिमिटेशनची एक्सरसाइज कॅरीड आउट करायची. पण ज्यावेळेस आपण याचं हिस्ट्री आपण किंवा बॅकग्राऊंड वगैरे बघतो तर आपल्याला असं लक्षात येतं की फक्त पहिल्या 3 जे एक्सरसाइज वगैरे म्हणजे फॉर एक्झाम्पल 1951, 1961 आणि 1971 ह्या फक्त 3 जे एक्सरसाइज आहेत ना ह्या कॅरी आउट करण्यात आल्या होत्या. त्यानंतर 42nd कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट ऍक्ट जी 1976 ला पास झाली होती तर यांनी काय केलं होतं, ही जी डिलिमिटेशनची एक्सरसाइज आहे तर ही 2001च्या सेन्सस पर्यंत फ्रीज केली होती. त्यानंतर सिमिलरली 2002 मध्ये सुद्धा काय करण्यात आलं होतं, एक 84th कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट ऍक्ट पास करण्यात आली होती आणि हा जो पिरियड आहे तर हा कधीपर्यंत 2026 पर्यंत एक्सटेंड करण्यात आला होता. म्हणजे 2026 नंतर येणार जे काही पहिली जनगणना वगैरे असेल तर त्याच्यानंतर हे जे काही डिलिमिटेशन एक्सरसाइज कॅरी आउट असंच त्या ठिकाणी सांगण्यात आलं होतं. ठीक आहे, हे जे आर्टिकल आहेत ना किंवा हे जे डिफरंट कॉन्स्टिट्यूशनल प्रोव्हिजन्स आहेत किंवा कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट आहेत ना हे रिपीटेडली आपण डिस्कस करतोय, कारण हा जो इश्यू आहे ना तर हा डेफिनेटली एक्झाम मध्ये रेप्लिकेट होण्याचे चान्सेस वगैरे आहेत. म्हणजे फॉर एक्झाम्पल आर्टिकल 81 असेल, आर्टिकल 82 वगैरे असेल किंवा 42nd कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट ऍक्ट असेल किंवा 84th कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट ऍक्ट वगैरे असेल. ठीक आहे, त्यानंतर सिमिलरली जे काही नॉर्दर्न आणि साऊदर्न स्टेटचे जे काही इश्यूज वगैरे हे सुद्धा याच्यामध्ये मेन्शन करण्यात आले आर्टिकलमध्ये. म्हणजे फॉर एक्झाम्पल प्रोग्रेस म्हणा किंवा पॉप्युलेशन कंट्रोल मेजर्स इफेक्टिव्हली करून सुद्धा त्यांचं रिप्रेझेंटेशन कमी होणार आहे इन कम्पॅरिझन टू द नॉर्दर्न स्टेटमध्ये. त्यानंतर
याच्यामध्ये ऑथरनं एक वे फॉरवर्ड प्रेझेंट करण्यात आलेलं आहे. तर ते काय म्हणतं की ज्या काही एक्सरसाइज वगैरे आहेत तर यांना आपण फ्रीज करायला पाहिजे, म्हणजे डिलिमिटेशनची जी काही एक्सरसाइज आहे ते फ्रीज करायला पाहिजे. त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे काय की अदर जे काही रिप्रेझेंटेशनल मॉडेल्स वगैरे असतील, म्हणजे फॉर एक्झाम्पल राज्यसभेमध्ये स्ट्रेंथ इन्क्रीज करणं किंवा प्रत्येक स्टेटला एक फिक्स कोटा प्रोव्हाइड वगैरे करणं, तर हे सुद्धा आपण करू शकतो, यांचं असं हे म्हणणं आहे. त्यानंतर ऑथरचं म्हणणं काय आहे की जे काही कॅबिनेटमध्ये जे काही मिनिस्टर्स वगैरे असतात ना, किंवा त्यांचं जे काही ऍस्पिरेशन्स वगैरे आहे टू बिकम अ मिनिस्टर, म्हणजे जे काही मेंबर ऑफ पार्लमेंट्स वगैरे आहेत रुलिंग पार्टीमध्ये, त्यांचं जे काही ऍस्पिरेशन्स आहे टू बिकम अ कॅबिनेट मिनिस्टर किंवा कॅबिनेटच्या पार्ट होणं, तर हे सुद्धा काय करणार आपल्याला करण्याची गरज आहे. तर ते पर्पजफुली अशा प्रकारच्या जे काही एक्सरसाइज वगैरे त्यांना काय करतात ते सपोर्ट वगैरे करत असतात. तर हे आपल्याला पॉलिटिकल फ्युअल ऍस्पिरेशन्स आहेत ना, हे सुद्धा अवॉइड करण्याची गरज आहे. मेन्सच्या पर्स्पेक्टिव्ह आपण जर विचार केला तर आपण याला GS2 मध्ये जो काही फेडरलिझमचा किंवा सेंटर स्टेट रिलेशनचा जो काही इश्यू त्याला आपण कनेक्ट करू शकतो, किंवा GS2 मध्येच इलेक्ट्रोल रिफॉर्म म्हणा किंवा डेमोक्रेटिक रिप्रेझेंटेशनचा जो इश्यू त्याला सुद्धा आपण कनेक्ट करू शकतो. त्यानंतर एसी आणि इथिक्सच्या पर्स्पेक्टिव्ह आपण जर विचार केला तर एका साईडला म्हणजे कशा पद्धतीने, म्हणजे हे जे एक्झाम्पल मी तुम्हाला सांगितलं होतं ना की साऊदर्न स्टेट आणि नॉर्दर्न स्टेट, म्हणजे साऊथच्या जे काही स्टेट ना इफेक्टिव्ह पॉप्युलेशन कंट्रोल मेजर्स इफेक्टिव्हली इम्प्लिमेंट त्यांनी केले, तर त्यांना ते पनिश करतायत. आता समजा हे डिलिमिटेशनची एक्सरसाइज आहेत ना, तर हे पनिशमेंट वाटते, कारण त्यांचे जे काही रिप्रेझेंटेशन आहेत किंवा सीट्स आहेत ना, हे पार्लमेंटमध्ये हे ऑटोमॅटिकली कमी होणार आहेत. ठीक आहे. तर ऑथर आपण काय सांगतो माहिती का याच्यामध्ये की जे काही बेटर परफॉर्मिंग स्टेट्स वगैरे आहेत हे यांना कशा पद्धतीनं पनिशमेंट केलं जातं, किंवा हा जो क्रायटेरिया आहे ना, तर ते निगेटिव्ह एक्झाम्पल म्हणून सुद्धा आपण काय करू शकतो, ज्यावेळेस आपल्याला जस्टिस आणि इक्वेलिटीचं एक्झाम्पल वगैरे प्रोव्हाइड करायचं असेल त्या ठिकाणी आपण मेन्शन करू शकतो. किंवा कशा पद्धतीनं इक्विटी, इफिशियन्सी आणि रिप्रेझेंटेशन जे काही गव्हर्नन्स मध्ये आहे, तर ते ज्यावेळेस आपल्याला शो करायचं असेल तर आपण हे सुद्धा डिलिमिटेशनची एक्सरसाइज सुद्धा त्या ठिकाणी मेन्शन करू शकतो. त्यानंतर इथे वे फॉरवर्ड आणि एक्झाम्पल तुम्हाला प्रोव्हाइड करण्यात आलेले आहेत आणि केस स्टडी सुद्धा प्रोव्हाइड करण्यात, तुम्ही काय करू शकता आन्सर रायटिंग मध्ये या केस स्टडीचा किंवा एक्झाम्पलचा त्या ठिकाणी यूज करू शकता. त्यानंतर नेक्स्ट आपलं इम्पॉर्टंट आर्टिकल आहे फॉर युनायटेड इंडिया फ्रीज लोकसभा. ठीक आहे. आता हे आर्टिकल बघितलं. नेक्स्ट आपलं आर्टिकल आहे द लिमिट्स ऑफ गव्हर्नन्स. ठीक आहे. तर बेसिकली या आर्टिकलमध्ये काय सांगितलेलं आहे, रिसेंटली सुप्रीम कोर्टनं काय केलं, तामिळनाडू गव्हर्नमेंटनं सुप्रीम कोर्टमध्ये पिटिशन्स फाईल केलं होतं गव्हर्नमेंट जे आहेत तामिळनाडूचे, तर त्यांच्या ऍक्शनच्या अगेन्स्ट, म्हणजे त्यांनी काय केलं होतं, स्टेट असेंब्लीनं रिकन्सिडरेशन करून सुद्धा जे काही बिल्स वगैरे पाठवण्यात आले होते ना गव्हर्नरला पास करण्यासाठी, तर त्या 10 बिल्सला त्यांनी गव्हर्नरनं पॉकेट वेटोचा यूज करून त्यांना ऍसेंट जो आहे ना तो विथहोल्ड करण्यात आला होता. तर ह्या ऍक्शनच्या अगेन्स्ट तामिळनाडू गव्हर्नमेंटनं सुप्रीम कोर्टमध्ये पिटिशन्स फाईल केलं होतं आणि सुप्रीम कोर्टच्या जजमेंटमध्ये असं सांगितलेलं आहे, म्हणजे हा जो काही इश्यू वगैरे आहे, म्हणजे तामिळनाडूचे जे काही गव्हर्नर वगैरे आहेत त्यांनी जे काही 10 बिल्स वगैरे आहेत जे ऑलरेडी पास करण्यात आले होते आणि रिकन्सिडर करून सुद्धा स्टेट असेंब्लीने रिकन्सिडर करून सुद्धा ते पास करण्यात आले होते, आणि त्यांनी जो विथहोल्ड जो म्हणजे ठेवला होता किंवा पॉकेट वेटूचा जो यूज केला होता, तर तो काय की हा इलिगल वगैरे आहे. तर ह्या पर्स्पेक्टिव्हनं आर्टिकलमध्ये जे काही इम्पॉर्टंट कॉन्स्टिट्यूशनल प्रोव्हिजन्स मेन्शन करण्यात आले, तर ते एक्झामच्या पर्स्पेक्टिव्ह आपल्याला इम्पॉर्टंट ते आपण बघूया. तर बेसिकली फर्स्ट आहे आपला आर्टिकल 163. आर्टिकल 163 काय सांगतं माहिती आहे का, की गव्हर्नर टू ऍक्ट ऑन एड अँड ऍडवाइस ऑफ द काउन्सिल ऑफ मिनिस्टर. मग याला एक एक्सेप्शन प्रोव्हाइड करण्यात आलेलं आहे, ज्या ठिकाणी गव्हर्नरला एक्सप्लिसिट डिस्क्रिप्शन प्रोव्हाइड करण्यात आलेली नाही. म्हणजे फॉर एक्झाम्पल काय की हंग असेंब्लीमध्ये डिसिजन वगैरे घ्यायचं असेल तर त्या ठिकाणी अशा प्रकारचं एड आणि ऍडवाइस त्या ठिकाणी स्टेट असेंब्लीचं किंवा काउन्सिल ऑफ मिनिस्टरचं त्या ठिकाणी काम येत नाही, हे एक्सेप्शन आहे. त्यानंतर सिमिलरली आर्टिकल 200 सुद्धा याच्यामध्ये मेन्शन करण्यात आलेलं आहे, आणि हे आर्टिकल 200 काय सांगतं की ज्या वेळेस स्टेट असेंब्ली एखादं बिल पास करते आणि ते गव्हर्नरकडे पाठवते, तर गव्हर्नरला या ठिकाणी 4 ऑप्शन्स अवेलेबल असतात. ठीक आहे. पहिलं ऑप्शन म्हणजे काय की त्या बिलला ऍसेंट प्रोव्हाइड करणं, म्हणजे परवानगी देणं किंवा परमिशन प्रोव्हाइड करणं. त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे काय की जो काही ऍसेंट वगैरे तो विथहोल्ड करणं किंवा परवानगी न देणं. तिसरी गोष्ट म्हणजे काय की प्रेसिडेंटच्या रिकन्सिडरेशनसाठी ते बिल पाठवणं, आणि चौथी गोष्ट म्हणजे काय की ते बिल रिटर्न करणं फॉर रिकन्सिडरेशन. ठीक आहे. याच्यामध्ये एक्सेप्शन आहे, जर मनी बिल असेल तर ते रिटर्न वगैरे करू शकत नाहीत. म्हणजे अंडर आर्टिकल 200 गव्हर्नरला ज्यावेळेस एखादं बिल असेंब्ली स्टेट असेंब्ली म्हणजे पास करण्यासाठी प्रोव्हाइड करते, तर गव्हर्नरकडे 4 ऑप्शन अवेलेबल असतात. एकतर काय ऍसेंट प्रोव्हाइड करणं, त्यानंतर विथहोल्ड ऍसेट्स, त्यानंतर रिझर्व द बिल फॉर प्रेसिडेंट कन्सिडरेशन, आणि चौथं म्हणजे काय की जर ते मनी बिल नसेल
तर रिकन्सिडरेशनसाठी त्या बिलला रिटर्न करणं. ठीक आहे. तर याच्यामध्ये जो कॅव्हेट या ठिकाणी प्रोव्हाइड करण्यात आला होता किंवा त्या ठिकाणी जे काही मेन्शन्स प्रोव्हिजन्स आहेत तर स्पेसिफिक प्रोव्हिजन्स याच्यामध्ये नसल्यामुळे म्हणजे फॉर एक्झाम्पल किती वेळेपर्यंत ते जो ॲसेंट आहे तो विथहोल्ड करू शकतो तर याच्यामध्ये सुप्रीम कोर्टनं त्या ठिकाणी जजमेंट प्रोव्हाइड करण्यात आलेलं आहे. म्हणजे त्यांनी काय सांगितलेलं ह्या जजमेंटमध्ये गव्हर्नर अशा प्रकारचे जे काही विथहोल्ड करण्याचे जे काही प्रकार वगैरे आहेत तर ते हे इनडेफिनेटली करू शकत नाहीत किंवा त्यांचं जे काही डिस्क्रिप्शन वगैरे आहे तर ते सुद्धा याच्यामध्ये यूज करू शकत नाहीत. ठीक आहे. एकदा ते बिल म्हणजे रिकन्सिडरेशनसाठी परत जर समजा गव्हर्नरकडे जर आला असेल तर गव्हर्नरला त्याला म्हणजे कमीत कमी वेळेमध्ये त्यांना ॲसेंट देणं गरजेचं आहे. तो त्यांना पॉकेट व्हेटोचं त्या ठिकाणी यूज वगैरे करू शकत नाही. अशा प्रकारचे जे काही रिकन्सिडर झालेले जे काही बिल्स वगैरे तर त्यांना पॉकेट व्हेटोचं आपण या ठिकाणी यूज करू शकत नाही. ठीक आहे. त्यानंतर आर्टिकल 200च्या पर्स्पेक्टिव्ह त्यांनी एक स्टेटमेंट त्या ठिकाणी सांगितलं होतं की आर्टिकल 200 विथहोल्ड इज नॉट अ ब्लँक चेक. म्हणजे जे काही गव्हर्नरचं डिसिजन असायला पाहिजे तर ते ऑब्जेक्टिव्ह असायला पाहिजे आणि कॉन्स्टिट्युशनलचे जे काही रिझन्स वगैरे नंतर त्यांना कॉन्स्टिट्युशनल मॉरॅलिटी म्हणा तर ते लवकरात लवकर त्यांनी पास करायला पाहिजे. ठीक आहे. आणि प्रेसिडेंटच्या पर्स्पेक्टिव्ह म्हणजे फॉर एक्झाम्पल काय की गव्हर्नर कॅन नॉट डिले सेंडिंग बिल्स टू द प्रेसिडेंट इंडेफिनेटली म्हणजे 3 महिन्यापेक्षा जास्त की अशा प्रकारचं जे काही बिल आहे जो तुम्हाला मी ऑप्शन सांगितले होते ना डिफरंट ऑप्शन्स म्हणजे गव्हर्नरकडे एखादं बिल आल्यानंतर त्याच्याकडे कोणकोणते ऑप्शन्स वगैरे असतात तर त्या पर्स्पेक्टिव्ह ते मॅक्झिमम 3 महिन्यापर्यंत ते त्या ठिकाणी काय करू शकतात माहिती का की ते विथहोल्ड करू शकतात प्रेसिडेंट सुद्धा. ठीक आहे. तर ह्या पर्स्पेक्टिव्हनं सुप्रीम कोर्टनं एक इम्पॉर्टंट आर्टिकलचा यूज केला होता. त्या आर्टिकल आहे 142. ठीक आहे. तर बेसिकली हे आर्टिकल सांगतं तर जे काही कॉन्स्टिट्युशनल अब्यूज वगैरे होतात ना तर त्या ठिकाणी सुप्रीम कोर्ट ह्या आर्टिकलचा यूज करतं. त्याला काय म्हणतात टू प्रोव्हाइड कम्प्लीट जस्टिस. ठीक आहे. तर याच्यामध्ये मेन्सच्या पर्स्पेक्टिव्ह आपल्याला काय करण्याची गरज आहे म्हणजे ज्यावेळेस आपण ज्युडिशियल ऍक्टिव्हिजमचे एक्झाम्पल वगैरे बघतो तर ह्या सुप्रीम कोर्टच्या जजमेंटचा आपण त्या ठिकाणी रेफरन्स वगैरे प्रोव्हाइड करू शकतो की कशा पद्धतीने सुप्रीम कोर्टचं जे काही इंटरव्हेन्शन वगैरे आहे तर हे डेमोक्रॅटिक स्टेटमध्ये ब्रेकडाऊन वाचवण्यापासून समजा किंवा जी काही एक्झिक्युटिव्हची इनॅक्शन वगैरे आहे तर ती कशा पद्धतीने समजा सुप्रीम कोर्टच्या ज्युडिशियल ऍक्टिव्हिजम नंतर ही सॉल्व्ह करायला जाऊ शकते हे सुद्धा एक्झाम्पल याच्यामध्ये आपण प्रोव्हाइड करू शकतो. त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे काय की जे काही सेंटर स्टेटचा जो इश्यू आहे तो कशा पद्धतीने इफेक्टिव्हली सॉल्व्ह करण्यात आला आहे हे सुद्धा आपण याच्यामधनं मेन्शन करू शकतो. त्यानंतर फायनली आर्टिकलमध्ये वे फॉरवर्ड प्रोव्हाइड करण्यात आलेला आहे आणि कन्क्लुजन मध्ये सुद्धा तुम्हाला काय की एक्झाम्पल आणि केसले सुद्धा या ठिकाणी प्रोव्हाइड करण्यात आलेले आहेत. ठीक आहे. तर डेफिनेटली तुम्ही हा जो डेटा आहे ना तर इफेक्टिव्हली आन्सर रायटिंग मध्ये म्हणजे एस ए मध्ये म्हणा त्यानंतर जीएसचं जे काय आन्सर असेल ते लिहिण्यासाठी तुम्ही डेफिनेटली यूज करा. या ठिकाणी आपला आर्टिकल संपलेला आहे. तुम्हाला जर आपला हा डेटा आवडला असेल किंवा आर्टिकल जर आवडला असेल तर आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. तुमच्या जास्तीत जास्त फ्रेंड बरोबर शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आर्टिकलची जी पीडीएफ आहे तुम्हाला मी आपल्या टेलिग्राम चॅनलवर अवेलेबल होईल आणि बोथ मराठी आणि इंग्लिशमध्ये हे पीडीएफ असणार आहे. ठीक आहे. थँक्यू सो मच.